वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। नमस्कार, मी डॉक्टर शैलेंद्र गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी पन्हाळा। तर आपली जी चोपडाई देवी यात्रा आहे, म्हणजे दरवर्षी प्रमाणे पन्हाळा तालुक्यात आपल्या दोन मुख्य यात्रा भरतात। पैकी आपली चैत्र यात्रा जी एप्रिल महिन्यात असते ती आपण सुरळीतरित्या पार पाडलेली आहे। आता जी महत्त्वाची आता दुसरी जी मुख्य यात्रा आहे ती चोपडाई देवी, ते 9 तारखेपासून म्हणजे आजपासून ते दिनांक 11 पर्यंत म्हणजे 11 ऑगस्टपर्यंत ती चालणार आहे। मुख्य दिवस हा उद्याचा आहे 10 तारखेचा। करिता आपल्या माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आपण उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। पैकी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत आपण यापूर्वी कंटेनर सर्वे करून घेतलेला आहे। त्यापैकी दोन फेऱ्या आपल्या कंटेनर सर्वेच्या झालेल्या आहेत। तसेच आपले जे पाणी नमुने जे आहेत, विहीर, आड, बोर जे असेल, कारण नळ पाणी पुरवठा आहे जे पाणी असेल त्याचे आपण जैविक तपासणीसाठी आपण 73 पाठवलेले आहेत आणि त्याचा रिपोर्ट कालच प्राप्त झालेला आहे। त्याचा रिपोर्ट अगदी योग्य आलेला आहे। आणि त्याच्यानंतर आपला कंटेनर सर्वे 2 फेऱ्या झाल्यानंतर आपण धूर फवारणीसुद्धा काल आणि आज करून घेत आहे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने। तसेच त्या बाबतीत आपण आता हे प्रतिबंधित उपाययोजना झाल्यानंतर कंटेनर सर्वे झाला, आपण आजपासून पाणी शुद्धीकरण पथक पण आपण करतोय। सलग 3 दिवस आपण यापुढे करणार आहे। तर ते 24 तास कार्यरत असणार आहे। तर मेन टाकी जी आहे आपली 5 लाख लिटरची, तिथं आपण आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक आपण ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण 24 तास तिथं क्लोरिनेशन पाणी शुद्धीकरण होतं का नाही, काय होतं की नाही, सगळं रेकॉर्ड ते करणार आहेत आणि त्याचं व्यवस्थित आपल्याला माहितीसुद्धा देणार आहेत। म्हणजे ते 24 तास पथक आपलं कार्यरत असणार आहे। त्याच्यानंतर आपले जे हॉटेल, बोर, विहीर जे आहे, म्हणजे आपल्या ज्या ज्योतिबावरचे हॉटेल, विहीर, बोर जे आहेत तिथंसुद्धा आपण 4 पथकं केले आहेत। त्यामध्ये आरोग्य सेवक, आपले आरोग्य सहाय्यक हे सर्व हॉटेल्स आणि बोर यांचं शुद्धीकरण करतील। तर सार्वजनिक बोर जे आहेत त्याचं पण शुद्धीकरण आपण करणार आहोत येत्या 2 दिवसामध्ये। तर हे झालं आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना। उपचारात्मकमध्ये आपण उपकेंद्र वाडी रत्नागिरी येथे आपण एक पथक ठेवलेलं आहे। त्याच्यात ज्यामध्ये वैद्यकीय अधिकारी आहेत, औषध निर्माण अधिकारी आहेत, आरोग्य सेविका आहेत आणि परिचर आहेत। हे सगळे आपण इथं 24 तास आपण कार्यरत राहणार आहेत पुढचे 3 दिवस। तर इथंसुद्धा आपण सेवा व्यवस्थित देणार। आणि सिंधिया ट्रस्ट मंदिर आवार तिथंसुद्धा आपण सिव्हिल सर्जन मॅडमचे पथक असणार आहे। तिथंसुद्धा ते 24 तास कार्यरत असणार आहे। त्यामुळे आरोग्य सेवेची कुठेही अडचण येणार नाही अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे। आणि त्यानंतर आपण हे झालं उपचारात्मक ह्याच्यामध्ये आपण ॲम्ब्युलन्स सर्व्हिस, म्हणजे एकूण आपले 9 ॲम्ब्युलन्स आहेत परिसरात। तर त्यामागे ठिकठिकाणी आपण जिथे गर्दी जास्त होते अशा ठिकाणी आपण ॲम्ब्युलन्स ठेवलेले आहेत। तिथे आपण आरोग्य सेवक व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यासुद्धा आपण 24 तास शिफ्ट वाईज ड्युट्या लावलेल्या आहेत। त्यामुळे आपली आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने आपण पूर्ण सर्व तयारी आपण आरोग्य विभाग, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद यांच्या मार्फत आपण केलेली आहे। तर यात्रा सुरळीत होईल यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि आपण नेमून दिलेल्या ठिकाणी सर्व आपले कर्मचारी तैनात राहतील व यात्रा सुरळीत होईल याची खबरदारी आम्ही घेत आहे। आणि यापुढे सर्व सेवा कुठेही आपल्या कर्मचाऱ्याकडून कुठलेही कुचराई होणार नाही याची आपण दक्षता घेत आहे। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.